नमस्कार, प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे अगदी गाड्यावर मिळतो तसा बटाटा वडा। सोबत सुकी लाल चटणीची रेसिपी पण शेअर केलेली आहे। खूप छान टेस्टी होतात हे वडे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्याच्यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 6-7 हिरव्या मिरच्या मी मोडून घातलेल्या आहेत। 1 चमचा धणे घालायचे आहेत, अख्खे धणे, आणि हे जाडसर वाटून घ्यायचे। आता इथे बटाटे घेतलेले आहेत मी 5 मीडियम साईजचे। उकडून घ्यायचे आहेत बटाटे, साल काढायची आणि मॅश करून घ्यायचे आहेत। मॅशरने मॅश केले तरी चालेल, मी हातानेच कुस्करून घेतलेले आहेत। आता बॅटर तयार करून घेऊया। बाउलमध्ये 1.5 कप बेसन पीठ घ्यायचे, चवीनुसार मीठ घालायचे, 2 चिमूटभर हिंग घालायचे, अगदी थोडीशी हळद पावडर 2-3 चिमूटभर मिक्स करायचे, पाणी घालायचे, थोडं थोडं करून पाणी घालायचे आणि बॅटर तयार करून घ्यायचे। खूप जास्त पातळ किंवा घट्ट बॅटर करायचं नाहीये। हे बघा, 1 मिनिट बॅटर छानपैकी फेटून घ्यायचे। ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतलंय। याच्यावर झाकण ठेवायचे, 10-15 मिनिटं सेट होऊ द्यायचे। तोपर्यंत भाजी तयार करून घेऊया। कढई गरम करायची आहे, 2 चमचे तेल घातले, त्याच्यामध्ये पाव चमचा राई जिरं घालायचे, 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, थोडंसं हिंग घालायचं, अगदी 2 चिमूटभर। आपण जे वाटण तयार केले ते घालून घ्यायचे। छान 1 मिनिटासाठी लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आपल्याला, आणि भाजीची चव खूप छान लागते। हे छान परतले। आता याच्यामध्ये हळद पावडर घालायची आहे, पाव चमचा इथे मी हळद पावडर घातली आहे। मिक्स करून घ्यायचे। मीठ पण आत्ताच घालायचे, म्हणजे भाजीमध्ये छान मिक्स होतं मीठ। चवीनुसार मीठ घालायचे, मिक्स करायचे, आणि जे बटाटे आपण मॅश करून घेतले होते ते घालून घ्यायचे। मिक्स करून घ्यायचे। जास्त वेळ आपल्याला ही भाजी परतवायची नाही, अगदी 2 मिनिटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये मुठभर कापलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपली बटाटा वड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं। हे बघा, 10 मिनिटात हे छान थंड झालेलं आहे। आता याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। ज्या साईजचा बटाटा वडा आपल्याला बनवायचा आहे त्यानुसार याचे गोळे करायचे आहेत। हे बघा, मी इथे गोल गोळे करून घेते, आपल्याला हवा असेल तर थोडंसं फ्लॅट पण करून घेऊ शकता। इथे सगळे गोळे मी इथे बनवून घेतलेले आहेत। आता बॅटर पण आपलं छानपैकी भिजलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालायचा, अगदी पाव चमचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि बटाटे वडे याच्यामध्ये कोट करून घ्यायचे पिठामध्ये व्यवस्थित आणि तेलात सोडायचे आहेत। हे बघा, एका टायमाला मी इथे 4 वडे सोडलेले आहेत तेलामध्ये। गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि वडे छानपैकी दोन्ही साईडने मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। हे बघा, एका साईडने झालेत, पलटी करायचे, दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। खूप छान लागतात वडे ह्या पद्धतीने केले तर नक्की ह्या पद्धतीने बटाटे वडे करून पहा। हे बघा, वडे इथे छानपैकी फ्राय झालेले आहेत। तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचे आणि टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे वडे। आता जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं त्यातलंच बॅटर थोडंसं असं कढईमध्ये तेलात घालून घ्यायचं आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे। याची आपण चटणी बनवणार आहोत। हे बघा, एका साईडने झालं का पलटी करायचं, दुसऱ्या साईडने पण छानपैकी फ्राय करून घ्यायचं। हे बघा, दोन्ही साईडने छान फ्राय झालेलं आहे। तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरच्या बदनं कापून घ्यायच्यात आणि त्या फ्राय करून घ्यायच्यात। आता चटणी बनवूया। चटणी बनवण्यासाठी जे आपण फ्राय करून घेतलं होतं बॅटर ते घालून घ्यायचं याच्यामध्ये थंड झाल्यानंतर। 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अगदी थोडंसं मीठ घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं। इथे आपली बटाटा वड्यासाठी लागणारी चटणी रेडी झालेली आहे। मस्त सुकी चटणी पावावरती घालायची आहे, थोडासा कापलेला कांदा घालायचा आहे आणि गरमागरम बटाटा वडा त्याच्यावरती ठेवायचा आहे। मस्त टी टाइम स्नॅक्स म्हणून बटाटा वडा सर्व करायचा आहे। खूप छान लागतात। तर नक्की ह्या पद्धतीने बटाटा वडा करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।